आपल्याला निर्देशात आणू इच्छितो की मी जेव्हा प्रभाग समिती सदस्य होतो तेव्हापासून मी आमदारांना महापौरांना पत्रव्यवहार केलेले आहेत की पांडुरंगवाडी हा पेंकरपाड्याचाच एक भाग आहे, पेंकरपाड्याचाच एक अंश आहे। जसं वाडी कशा असतात प्रत्येक गावाला तशी ती एक वाडी आहे। पेंकरपाडा गाव आहे, ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। पेंकरपाडा एक महसूल गाव आहे आणि 100 वर्षापासून आमचं गाव तिथे स्थायिक आहे। आमच्या गावातील पोलीस पाटलांच्याच नावाने ते पांडुरंगवाडी वसवलेलं आहे, ते पण 1990 मध्ये। आमदार नरेंद्र मेहता यांना कोणता राग आहे आमच्या पेंकरवाड्यावरती माहिती नाहीये। वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा, त्यांना वारंवार सांगून सुद्धा, मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करून, MMRDA पत्रव्यवहार, अनेक आमच्या गावातील संस्थांनी पत्रव्यवहार केलेले आहेत, परंतु त्यांनी दुजोरा दिला नाहीये। आम्हाला कळलं मुख्यमंत्री साहेब 7 तारखेला येणार आहेत, तत्पूर्वीच आम्ही आंदोलन करून या ठिकाणी पेंकरपाडा गाव नाव दिलेलं आहे। पांडुरंगवाडीला नाव विरोध नाहीये आमचा, परंतु पांडुरंगवाडी हा पेंकरपाड्याचा एक अंश आहे, म्हणून पेंकरपाडा नाव देवा हे आमचं पूर्वीपासूनच मागणी होती। आपण जे पत्रव्यवहार केलेले आहेत MMRDA किंवा नरेंद्र मेहता यांना, त्यांच्याकडनं काही उत्तर आलेलं आहे का आपल्याला? कुठल्याही बातमीचं त्यांच्याकडून पत्राचं उत्तर आलेलं नाहीये। या कारणास्तव मला हे कार्य करायला लागलं। 3 दिवसापूर्वी आम्ही मुख्यमंत्र्यांना पण पत्र लिहिलेलं की या ठिकाणी आम्हाला पेंकरपाडा गावाचंच नाव हवंय करून असं पत्रव्यवहार केलं होतं त्यांना, आणि तुम्ही आलात तर तुम्हाला काळे झेंडे दाखवू असंही त्यांना पत्राद्वारे कळवण्यात आलं होतं। येणाऱ्या 6 तारखेला जे मेट्रोचं उद्घाटन आहे, आधी 3 तारखेला होतं, त्याच्यानंतर ते पुढे ढकलण्यात आलंय 6 तारखेला। आणि मुख्यमंत्री जेव्हा येणार आहेत त्यावेळेला आपल्या ट्रस्टकडनं जे आहे त्यांना काय झेंडे दाखवला जाणार आहे पेंकरपाडा मेट्रो स्टेशनच्या विषयावर, याबद्दल काय सांगाल? या दिवशी कसं आहे, पेंकरपाड्यात आपलं मीरा भाईंदर मध्ये आपले CM साहेब येणार आहेत, तर मीरा भाईंदर मधले अनेक मुद्दे आहेत। जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही पत्रकार आहात, पत्रकारांना थेट प्रक्षेपण करायला त्यांनी दिलेलं नाहीये। हे कुठेतरी हुकुमशाही आहे, सत्ताधारी भाजपा पक्षाची ही कुठेतरी हुकुमशाही आहे, ही मोडीत काढावी। या कारणास्तव आम्ही CM साहेबांना काळे झेंडे दाखवणार आहोत। तत्पूर्वी त्यासोबतच पेंकरपाडा नाव द्यावा म्हणून पण काळे झेंडे दाखवणार आहोत। आणि जेव्हा आम्हाला आश्वासन दिलेलं पेंकरपाड्याचा जो सिग्नल आहे आणि पांडुरंगवाडीचा सिग्नल आहे त्या ठिकाणी फूट ओव्हर ब्रिज बनवणार होते, परंतु तो अजूनपर्यंत बनवलेला नाहीये। त्या ठिकाणी असंख्य अपघात होऊन पेंकरपाडा आणि पांडुरंगवाडी रहिवाशांचा मृत्यू झालेला आहे। आमच्या या 4 मागण्या घेऊन आम्ही त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांना काळे झेंडे दाखवणार आहोत। 1, मीडियाला थेट प्रक्षेपण करण्यास परवानगी द्यावी। 2, पांडुरंगवाडीचं नाव बदलून पेंकरपाडा करण्यात यावं। 3, पांडुरंगवाडी आणि पेंकरपाडा सिग्नल जवळ फूट ओव्हर ब्रिज बनवण्यात यावा। आणि 4थं म्हणजे जे त्यांनी आल्या पहिल्या महासभेमध्ये त्यांनी वाढीव करवाढ केलेली आहे ती रद्द करावी। या 4 मागण्यावरती येणाऱ्या 6 तारखेला आम्ही मुख्यमंत्री साहेबांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करणार आहोत। आपली जी मागणी आहे पेंकरपाडा नाव